या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. एजे दुर्गाला म्हणत असतात की तू यशच्या लग्नातून त्यालाच किडनॅप केलं, लीलाच्या आईबाबांचा अपमान केला आणि इतकंच नाही तर लीलाला सुद्धा खूप त्रास दिला. त्यामुळे आता या सगळ्यासाठी तुला शिक्षा भोगावीच लागेल. आणि ते ऐकून दुर्गा तर रागातच एजंटकडे बघू लागते. मात्र तिच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नसतो. आणि मग त्यानंतर एजे दुर्गाला सांगतात की तुला लीलाच्या आईबाबांच्या स्टेटसचा खूप प्रॉब्लेम आहे ना, मग तुझी शिक्षा हीच आहे की इथून पुढे 8 दिवसांसाठी तू लीलाच्या आईबाबांसोबत त्यांच्याच घरी राहायचं आणि त्यांच्या स्टेटसप्रमाणे ॲडजस्टसुद्धा करायचं. आणि ही शिक्षा ऐकून दुर्गाला तर मोठा धक्काच बसतो. तर एजे म्हणतात की फक्त तुझ्याचसाठी ही शिक्षा नाही आहे, तर तुला मदत करणाऱ्या लक्ष्मी आणि सरस्वतीलासुद्धा ही शिक्षा भोगावी लागेल. आणि हे ऐकून त्या दोघीजणी घाबरून म्हणतात की एजे, आम्हाला याबद्दल काहीही माहिती नव्हतं. मात्र एजे म्हणत असतात की आत्ता तुम्ही एका टीममध्ये नसाल, मात्र आधीपासून तुम्ही दुर्गाला मदत केली आहे आणि लीलाला खूप त्रास दिला आहे. त्यामुळे तुम्हा तिघींना ही शिक्षा भोगावीच लागेल. या शिक्षेमुळे तुम्हाला हे कळेल की माणसाकडे फक्त पैसा असला तरच तो चांगला असतो असं नाही आहे. माणसाचा स्वभावसुद्धा आपल्याला बघायला हवा. आणि ते ऐकून त्या तिघीसुद्धा खूप चिडतात, पण एजंटच्या समोर त्यांना काही बोलता येत नाही. आणि मग त्यानंतर एजे म्हणतात की आता आपण घरी जाण्यासाठी निघूयात, तुम्ही तिघीजणी इथेच थांबा. पण त्यावेळी लीला म्हणते की नाही एजे, आता रेवतीचा गृहप्रवेश होईल आणि त्यावेळी या तिघींनी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. रेवतीचं औक्षण करण्याचा मान दुर्गाचा आहे आणि तिला तिचा मान मिळायलाच हवा. आणि ते ऐकून एजे म्हणतात की ठीक आहे लीला, तू जसं म्हणशील तसं. आणि ते ऐकून दुर्गा तर अजूनच चिडते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर लीला गृहप्रवेशाची सगळी तयारी करते. त्यानंतर मग रेवती आणि यश दारामध्ये येतात. तर दुर्गा त्यांचं औक्षण करण्यासाठी पुढे जाते. पण यश तिला थांबवत म्हणतो की थांब, माझं औक्षण करण्याचा मान तुझा नाही आहे. आणि ते ऐकून दुर्गा म्हणत असते की यश, अरे हे काय बोलतोयस तू? तर यश तिच्याकडे बघतही नाही आणि आजींना म्हणतो की आजी, आत्तापर्यंत मला असं वाटायचं की माझ्या ताईच्या मनात माझ्याविषयी नेहमी चांगलाच विचार आहे, ती कधीही माझं वाईट करणार नाही. तिला तर मी आईचा दर्जा दिला होता, पण आज मला कळलं आहे की ती कधीच माझी आई होऊ शकणार नाही. आणि यशचं असं बोलणं ऐकून दुर्गाला तर खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. मात्र यश तिच्याकडे साधा बघतही नाही. सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र तो म्हणतो की प्लीज कोणीही मला समजावू नका, आज माझा दिवस आहे ना, मग मला जे हवं तेच होईल. आणि मग तो लीलाला म्हणतो की लीला वहिनी, प्लीज माझं आणि रेवतीचं औक्षण तू कर, हा तुझा मान आहे. कारण आज फक्त तुझ्यामुळे मी जिवंत आहे. जर तू वेळेत आली नसती तर काय झालं असतं तुला माहितीही नाही. आणि ते ऐकून दुर्गा म्हणते की यश, असं नको ना रे बोलू, तुझ्या जीवावर बेतेल, मी असं काही करेल का? पण यश तिच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि मग त्यानंतर लीला दुर्गाच्या हातून आरतीचं ताट घेते. यश आणि रेवतीचं औक्षण करते. आणि मग शेवटी रेवती माप ओलांडून जहागीरदारांच्या घरात प्रवेश करते. सगळेजण आनंदात असतात, दुर्गा मात्र रडत असते. किशोर तिला समजवायला जातो, पण तितक्यात आजी त्याला आवाज देतात. त्यामुळे मग तो सुद्धा तेथून निघून जातो. दुर्गा मात्र खूप रडत असते. त्यानंतर मग रात्री दुर्गा खोलीत बसलेली असते. तितक्यात किशोर त्या ठिकाणी येतो. तो दुर्गाला म्हणत असतो की दुर्गा, कशासाठी तू हा सगळा अन्याय सहन करतेस? मला तुझं हे दुःख नाही बघवत, चल आपण येथून निघून जाऊयात. पण दुर्गा रडतच म्हणत असते की हे सगळं ना त्या लीलामुळे घडत आहे. मी माझ्या यशसाठी इतकं केलं, पण त्याला त्याचं काही नाही आहे. तर किशोर म्हणत असतो की दुर्गा, ते सगळं ठीक आहे, पण मला एक सांग, तुझ्या या प्लॅनबद्दल तू मला काही सांगितलं का नाही? मला असं वाटत होतं की तुझा माझ्यावर विश्वास आहे, मात्र तू आज हे सिद्ध केलं की तुझ्यासाठी मी अजूनही परकाच आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असताना तर तू मला तुझ्या या प्लॅनबद्दल सांगितलं असतं. आणि त्यावेळी दुर्गा म्हणते की किशोर, असं नाही आहे, मला तुम्हाला सांगायचं होतं, पण मला प्रॉब्लेम्स नको होते, म्हणून मी यात कोणालाही इन्व्हॉल्व करून घेतलं नाही. जे करायचं होतं ते एकटीने केलं. तर किशोर म्हणत असतो, पण त्या सगळ्याचे काय परिणाम झाले आहेत बघितलंस ना तू? आणि मी तर असं म्हणतोय की तुला अजिबात ही शिक्षा भोगायची गरज नाही आहे, त्यापेक्षा आपण हे घर सोडून निघून जाऊ. आणि ते ऐकून दुर्गा रडतच त्याला मिठी मारते. तर किशोर तिला शांत करत म्हणत असतो की दुर्गा, नाही बघवत मला तुझा हा त्रास, चल आपण हे घर सोडून निघून जाऊ, आपल्या इथे कोणीही नाही. पण दुर्गा म्हणत असते की नाही किशोर, आपण दोघांनी जर हे घर सोडलं तर हे घर कोलमडून पडेल.
आणि आपण घर सोडून प्रॉब्लेम सुटणार नाही आहे. मी एजंटने दिलेली शिक्षा भोगणार आणि त्यानंतर जेव्हा मी या घरात परत येईल ना, तेव्हा माझं एकच ध्येय असेल, ते म्हणजे त्या लीलाला आणि तिच्या त्या बहिणीला या घरातून कायमचं बाहेर काढणं. आणि दुर्गाचं हे बोलणं ऐकून किशोर तर खूपच खुश होतो, पण तरीसुद्धा तो नाटक करत दुर्गाला म्हणत असतो की मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, तू त्या एजंटवर विश्वास ठेवू नको. ते एक नंबरचे स्वार्थी आहेत, फक्त स्वतःचा विचार करतात. मात्र दुर्गा म्हणत असते की नाही, आता माझं फक्त एकच ध्येय आहे, त्या लीलाला घरातून बाहेर काढणं. आणि मग ती तिची बॅग भरायला घेते. तर दुसरीकडे एजे त्यांना झालेली जखम बघत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो. लीला विचारत असते की एजे तुम्हाला खूप त्रास होतोय का, पण मात्र ते तिला नाही म्हणतात. पण लीला म्हणते की एजे मला माहिती आहे तुम्हाला किती त्रास होतोय ते. आणि मग ती स्वतः एजंटच्या त्या जखमेवर ड्रेसिंग करण्यासाठी बसते. एजंटना होणारा त्रास बघून ती सुद्धा रडत असते आणि त्यामुळे एजंटनाही वाईट वाटतं. ते तिला समजावत म्हणतात की लीला तू प्लीज रडू नको. पण लीला म्हणत असते की एजे तुमची अशी अवस्था मला नाही बघवत. आज माझ्यामुळे तुम्हाला गोळी लागली. तर एजे म्हणत असतात की लीला असं काही नाही आहे. आज ना माझ्याच लोकांनी माझा विश्वासघात केला, खरंच त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. पण लीला म्हणते की एजे जे काही घडलं त्यात तुमची चुकी नाही आहे. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका. आणि मला ना तुमचे आभार मानायचे आहेत, कारण आज तुम्ही वेळेवर आला नसताना तर मी जिवंत राहिले नसते. आणि ते ऐकून एजे म्हणतात की प्लीज पुन्हा असं बोलू नको. तर लीला रडतच एजेंना मिठी मारते आणि त्यांना म्हणते की एजे माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुम्हाला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. प्लीज माझ्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि लीलाला असं जवळ आलेलं बघून एजेंना आश्चर्य वाटतं. मात्र मग त्यानंतर ते सुद्धा लीलाला जवळ घेतात. पण तितक्यात कोणीतरी बाहेरून दरवाजा वाजवते. त्यामुळे मग लीला डोळे पुसते आणि दरवाजा उघडण्यासाठी जाते. एजेंना मात्र खूप आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.